So students, now see here, as we learn about that discovery of photosynthesis and the different experiments regarding to the photosynthesis. So now we are going to move toward that site of photosynthesis. Second part for this topic, that is site of photosynthesis. So we all know that photosynthesis occurs in some bacteria and most plants. Photosynthesis occurs in some bacteria and most plants. In bacteria, photosynthesis carried out in bacteria, photosynthesis carried out in chromatophores. They are extension of plasma membrane. Plasma membrane चा extension है in bacteria, which is for the photosynthesis, and in plants it is occurring in plants. It is occurring in plant मध्ये कशाच्या मदतीने होता बघा, occurring in chloroplast. It is occurring in chloroplast. Chloroplast, that is nothing but we can say it as a plastid, green colored plastid. Okay, chloroplast is nothing but the green color plastid, because we know that the word chloro for green color, so green colored plastic. Okay, plastids, that is nothing but we can say it as the सेल ऑर्गॅनेली विच आर ओनली फाउंड इन प्लांट्स. अशा सेल ऑर्गॅनेली ज्या फक्त प्लांट्स मध्ये बघायला मिळतात त्यांना या ठिकाणी प्लास्टिड्स म्हणतो आपण. ओके, तर बघा हे होतं बॅक्टेरिया आणि प्लांट्स बद्दल. याच्यामध्ये ॲक्च्युली आपण डिटेलमध्ये जाणार आहोत क्लोरोप्लास्ट बद्दल, लक्षात घ्या. ओके, सो इन प्लांट्स photosynthesis is carried out in green parts, that is basically leaves, stem, young fruits, etc. या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस या ठिकाणी व्हायला लागतं. तर आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर फोटोसिंथेसिस मॅक्झिमम क्लोरोप्लास्ट कुठं असतात बघा. क्लोरोप्लास्ट
maximum in mesophyll cell, क्लोरोप्लास्ट मॅक्झिमम इन मेसोफिल सेल. मेसोफिल नावाच्या सेल तुम्हाला माहिती आहे ज्या पानाच्या मध्ये प्रेझेंट आहेत. मेसो म्हणजे मधल्या, फिल म्हणजे पान. ओके, पानाच्या मध्ये जे आहेत वरचा आणि खालचं सरफेस, या कॉर्नर जर सोडलं तर मध्ये जेवढा काही सरफेस आहे त्याच्यामध्ये जे काही सेल आहेत वी कॉल देम ॲज अ मेसोफिल सेल. तर यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट जास्त असतात. क्लोरोप्लास्ट मॅक्झिमम इन सो मेसोफिल सेल्स अँड lies along with the cell marginच्या भोवताली वगैरे प्रेझेंट असतील अशा पद्धतीने. तर हे झाले क्लोरोप्लास्टचं लोकेशन बद्दलची कन्सिडरेशन. आता बघा क्लोरोप्लास्ट जे काही असतात तर ह्या क्लोरोप्लास्ट बद्दल जनरली तुम्ही जर बघितलं तर यांच्यामध्ये काय केलं जातं, they have ability to trap and convert light energy, that is sunlight, light energy into chemical energy. लाईट एनर्जीचं रूपांतर केमिकल एनर्जीमध्ये करणं, या प्रकाराला या ठिकाणी काय म्हणलं जातं, दे हॅव ॲबिलिटी टू ट्रॅप अँड कन्वर्ट लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. सो हे त्याचं बेसिक फंक्शन आहे, त्याची ॲबिलिटी झाली. ॲबिलिटी टू ट्रॅप अँड कन्वर्ट लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी दॅट इज रिलेटेड विथ द क्लोरोप्लास्ट. हे क्लोरोप्लास्टचं एक अतिशय महत्त्वाचं फंक्शन आहे, लक्षात घ्या. ओके, सो हे कशामुळे करू शकले ते, इट इज ड्यू टू प्रेझेन्स ऑफ व्हॉट, काय प्रेझेंट असल्यामुळे हे करू शकतात. सो इट इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ फोटोसिंथेटिक पिगमेंट्स असल्यामुळे या ठिकाणी ते काय करू शकतात, लाईट एनर्जीचं कन्वर्जन केमिकल एनर्जीमध्ये करू शकतात. इट इज ड्यू टू प्रेझेंट ऑफ दॅट फोटोसिंथेटिक पिगमेंट्स. ओके, आता फोटोसिंथेटिक पिगमेंट्स कोणते आहेत तर याच्यामध्ये बेसिकली जर तुम्ही बघितला तर क्लोरोफिल असेल, त्याच्यानंतर कॅरोटिनॉइड्स असतील, शैवाळ वगैरे जर घेतलं, ओके, क्लोरोफिल, कॅरोटिनॉइड्स, त्याच्यानंतर यांच्यामध्ये जर अजून बघितलं तर फायकोबिलिन्स. ओके, तर हे वेगवेगळे फोटोसिंथेटिक पिगमेंट्स या ठिकाणी यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत. जस्ट कीप इन माइंड दॅट ऑल द थिंग्स. तर हे होतं इंट्रोडक्शन व्हॉट अबाउट दॅट साइट ऑफ फोटोसिंथेसिस. नाव वी आर गोइंग टू मूव टुवर्ड दॅट स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट. स्ट्रक्चर ऑफ chloroplast. Chloroplast having different size and shape, okay, as per the different plants or algae. Okay, वेगवेगळ्या ह्याच्यानंतर वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये वेगवेगळे स्ट्रक्चर आहे. क्लोरोप्लास्ट is different in different species, different in different species or plants, different in different species or plants. That is, एक दोन एक्झाम्पल बघूया. कप सारखा असेल तर हे आहे क्लॅमायडोमोनास. जर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर लेन्स सारखा असेल, लेन्स लाईक, तर एक्झाम्पल हे कशाचं आहे, हायर
हायर प्लांट्स, हा CET मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. रिबन सारखा जर असेल क्लोरोप्लास्ट, रिबन लाईक, रिबन सारखा दोऱ्यासारखा लांब लचक, तर रिबन लाईक इज इन स्पायरोगायरा, स्पायरोगायरा अँड फिलामेंटस, फिलामेंटस प्लांट्स और अल्गी, या पद्धतीने. तर हे त्याचे वेगवेगळे शेप होते या क्लोरोप्लास्टचे. त्याचं जे स्ट्रक्चर आहे, तर क्लोरोप्लास्ट कवर्ड विथ, क्लोरोप्लास्ट कवर्ड विथ, क्लोरोप्लास्टच्या वरून जे कव्हरिंग आहे लक्षात घ्या, तर हे कव्हरिंग क्लोरोप्लास्ट कवर्ड विथ 2 मेम्ब्रेन्स, 2 मेम्ब्रेन्स are together called peristromium, are together called as पेरिस्ट्रोमियम. त्याला पेरिस्ट्रोमियम म्हणायचं, लक्षात घ्या. वरून ज्या 2 कव्हरिंग असतात त्यांना. तर मी इथं एक रफली डायग्रॅमॅटिक पार्ट ड्रॉ करतोय, बघून घ्या. आपण हा पोर्शन कट केलाय, तर याला 2 कव्हरिंग्स आहेत. सो दिस इज outer membrane and this one is inner membrane, outer membrane and inner membrane. अशा 2 membrane present आहेत. Both are composed from lipid and proteins, so we call them as a lipoprotein membrane. So these 2 membranes are together called as पेरिस्ट्रोमियम, पेरिस्ट्रोमियम. त्या 2 मेम्ब्रेनला एकत्रितपणे पेरिस्ट्रोमियम म्हणायचं. त्याच्यातलं आउटर मेम्ब्रेन हे जे असतं ते फ्रीली परमिएबल आहे बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ पोरिन प्रोटीन. त्याच्यामध्ये एक ॲडिशनल प्रोटीन असते, जिचं नाव आहे पोरिन प्रोटीन. अँड इनर मेम्ब्रेन विच इज सिलेक्टिव्हली परमिएबल, नॉट अलाउड टू ऑल, सगळ्यांना मध्ये येऊ देत नाही, काही जणांना निवडून मध्ये येऊ देतं. आणि या 2 मेम्ब्रेनच्या मध्ये जो स्पेस आहे, दिस इज कॉल्ड ॲज periplastidial space, periplastidial space. This is about, you can say it as that space between that 2 membranes, and inside that there is a huge space called as stroma, called as stroma. याला स्ट्रोमा म्हणायचं, मधल्या खूप मोठ्या स्पेसला. आणि या स्ट्रोमामध्ये असे काही स्ट्रक्चर आहेत, लटकलेलं आहे. ॲक्च्युली ग्रीन कलरचा आहे, समजून घ्या, हे ग्रीन कलरचा आहे. ओके, आणि हा ग्रीन कलरचा पार्ट आहे, असं एकमेकांना जोडलेला आहे हा पूर्णपणे. इट इज अ स्टॅक ऑफ कॉइन लाईक स्ट्रक्चर. ओके, स्टॅक ऑफ कॉइन लाईक स्ट्रक्चर. दिस इज समवॉट कॉल्ड ॲज ग्राना. दिस इज समवॉट कॉल्ड ॲज ग्राना. याला ग्राना म्हणायचं. आणि हे पूर्ण जे बंडल आहे एवढं पूर्ण, सो दिस इज कॉल्ड ॲज ग्रॅनम. singular, that is said to be the granum, and whole the things which are connected to each other said to be the grana. Okay, and one stack of coin like structure, that is called as granum. Okay, and here this each from the granum, granum madla ek jo ahe coin like structure, this is called as thylakoid. Okay, and one granum connected to the other granum by using this connectivity, this is called as stroma lamellae. Stroma lamellae. Okay, this is stroma lamellae, and inside the stroma lamellae there is a space occupied, and this is somewhat called as freight channel. Freight channel, this channel which help to transfer the material from one granum to other granum. एका ग्रॅनमचं मटेरियल दुसऱ्या ग्रॅनम मध्ये ट्रान्सफर करण्याचं काम हे करेल. ओके, या पद्धतीचा हा भाग असेल पूर्णपणे. तर हे होतं ग्रानाबद्दल. ओके, जस्ट कीप इन माइंड दॅट ऑल द थिंग्स. हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा बघून घ्या. ओके, आणि
त्याच्यानंतर जे रिमेनिंग स्पेस आहे तो स्ट्रोमा आपण म्हणतो. तर या स्ट्रोमामध्ये सुद्धा लिक्विड कलरलेस पार्ट आहे. ओके, लिक्विड कलरलेस पार्ट आहे स्ट्रोमामध्ये. आणि ग्रॅना कसा आहे, ग्रीन कलरचा पार्ट आहे. ग्रॅनम आहे, ग्रॅनम या पद्धतीनं कनेक्टेड झालेलं स्ट्रोमा लॅमिनेनं पूर्ण ग्राना बनला, ग्रीन कलर्ड आहे. तो जर काढून टाकला तर जो राहिलेला क्लोरोप्लास्ट आहे विच इज कलरलेस, म्हणजे या ठिकाणी कलर देण्याचं काम क्लोरोप्लास्ट कोण करतं तर ग्रॅना करतात, लक्षात घ्या. आणि स्ट्रोमाच्या याच्यामध्ये इनडायरेक्टली असे या ठिकाणी कोण असतात, रायबोझोम्स असतात. ऑल द 3 टाइप्स ऑफ RNA या ठिकाणी प्रेझेंट असतात. स्ट्रोमा जर तुम्ही बघितला तर स्ट्रोमा हा कलरलेस आहे, कलरलेस आहे, हॅव सेल ऑर्गॅनली all 3 type of RNA, तिन्ही प्रकारचे RNA. डार्क रिॲक्शनची साईट आहे, साईट ऑफ डार्क रिॲक्शन, साईट ऑफ डार्क रिॲक्शन. इथं डार्क रिॲक्शन होईल, लक्षात घ्या. ओके, म्हणजे ॲक्च्युली ह्याच्यापासनं कार्बन डायऑक्साईडपासनं ग्लुकोज तयार करण्याचं काम या स्ट्रोमामध्ये होईल. व्यवस्थितरित्या डोक्यात घ्या, डार्क रिॲक्शन होईल. आणि या स्ट्रोमाच्या आतमध्ये एन्झाईम्स असतात, एन्झाईम्स फॉर CO2 फिक्सेशन, एन्झाईम फॉर CO2 फिक्सेशन. तर हे सगळं स्ट्रोमाबद्दल झालं. आणि ग्रॅना जो असतो तो ग्रॅना कसा असतो, ग्रीन कलर्ड, ग्रीन कलर्ड, स्टॅक ऑफ कॉइन लाईक, स्टॅक ऑफ कॉइन लाईक. ओके, देन green colored stack of coin like structure. Also that green colored stack of coin like structure. So granum is singular form, granum हा singular आहे. त्याच्यातलं एक each one or each coin कॉल्ड थायलॅकॉइड. प्रत्येक कॉइनला या ठिकाणी थायलॅकॉइड म्हणलं जातं, थायला पिशवी, ऑइड सारखं पिशवीसारखं स्ट्रक्चर आहे थायलॅकॉइड. आणि याच्यामध्ये जनरली काय, साईट ऑफ लाईट रिॲक्शन, याच्यामध्ये लाईट रिॲक्शन होईल. ओके, सनलाईट अशी ट्रॅप केली जाईल याच्यामध्ये. आणि याच्यामधून इथं जर मी हे एवढंच स्ट्रक्चर जर झूम केलं हे थायलॅकॉइड, तर याच्यामध्ये बेसिकली जर तुम्ही बघितलं तर इथं असे ग्रुप ऑफ फोटोसिंथेटिक पिगमेंट्स असतात. अँड दिस ग्रुप ऑफ फोटोसिंथेटिक पिगमेंट्स वी कॉल इट ॲज अ क्वांटॅझोम्स, क्वांटॅझोम. ओके, आणि हे जे मधलं रिकामा स्पेस आहे दिस इज कॉल्ड ॲज अ ल्युमेन. Okay, lumen of thylakoid. So this is a whole the thing which is concerned with the thylakoid. याला थायलॅकॉइड म्हणायचं. जस्ट कीप इन माइंड दॅट ऑल द थिंग्स विच इज रिलेटेड विथ द स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट. ओके, क्लोरोप्लास्टच्या स्ट्रक्चरबद्दलचं हे जनरल इंट्रोडक्शन होतं. पूर्णपणे बघून घ्या पुन्हा एकदा. सो स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्टमध्ये क्लोरोप्लास्ट विच इज हॅव्हिंग डिफरंट साइज अँड शेप ॲज पर द डिफरंट प्लांट्स or different species of plants. So number next, chloroplast covered with 2 membranes together called as peristromium, outer membrane and inner membrane. Both the membranes together said to be the peristromium. Outer membrane that is freely permeable because of presence of porine protein, while the inner membrane which is inner membrane, आतमधलं जे membrane आहे, this inner membrane is selectively permeable. निवडक जणांना ते मध्ये येऊ देतं, सिलेक्टिव्हली परमिएबल. अँड द स्पेस बिटवीन दिस 2 मेम्ब्रेन दॅट इज कॉल्ड एज पेरिप्लास्टिडियल स्पेस. Space between 2 membrane that is said to be the periplastidial space. Number next, here the colorless part that is said to be the stroma, while the green colored stack of coin like structure called as granum. Okay, so stroma is a colorless cell having different cell organelle just like somewhat ribosomes. Okay, already cell organelle ही क्लोरोप्लास्ट, त्याच्यात आणखी एक सेल ऑर्गॅनेली आहे, have cell organelle like ribosomes. म्हणून रायबोझोमला म्हणलं जातं ऑर्गॅनेली विदिन ऑर्गॅनेली.
रायबोझोम असेल 70s असेल रायबोझोम. ओके, वी नो दॅट रायबोझोम इज आयदर 70 or 80, so here that is 70s like prokaryotes. Okay, number next, in case of stroma, actually all the three types of RNA, mRNA, tRNA and rRNA, messenger RNA, transfer RNA and ribosomal RNA present in it for the synthesis of protein. So in stroma, dark reaction is occurred. Dark reaction means nothing but the reaction which is not dependent on light. लाईटवर डिपेंड नाही आहे, जी कार्बन डायऑक्साईड फिक्स करेल या ठिकाणी ग्लुकोजमध्ये, ती रिॲक्शन या स्ट्रोमामध्ये होईल. आणि ग्रॅनाच्या आतमध्ये ग्रीन कलर्ड आहे, ॲक्च्युली ग्रॅना ग्रीन कलर्ड आहे, स्टॅक ऑफ कॉईन लाईक स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये. ग्रॅनम ही सिंग्युलर फॉर्म आहे आणि प्रत्येक कॉईनसारखं दिसणारे जे एक आहे 5 ठोकळे एकमेकावर ठेवले, एका ठोकळ्याला या ठिकाणी थायलॉइड म्हणायचं. ओके, आणि या ठिकाणी यांच्यामध्ये या ग्रॅनाच्या आतमध्ये लाईट रिॲक्शन होते. लाईट रिॲक्शन म्हणजे सनलाईटचं रूपांतर या ठिकाणी केमिकल एनर्जीमध्ये केलं जातं. जस्ट कीप इन माइंड दॅट ऑल द थिंग्स, काळजीपूर्वक बघून घ्या. सो दिस इज द पार्ट रिलेटेड विथ द साईट ऑफ फोटोसिंथेसिस. अजूनही याच्यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये पूर्णपणे पाहायचं आहे, बट ॲट फर्स्ट जस्ट सी दॅट ऑल द थिंग्स. सुरुवातीला मात्र एवढा सगळा भाग तुम्हाला नीट बघून घ्यायचा आहे. Just here, what about that granum, plural grana, plural that is grana. Okay, so granum is a stack of coin like structure, stack of coin like structure. Each thylakoid have a group of photosynthetic pigments. Okay, each thylakoid have a group of photosynthetic pigments. Each thylakoid has a group of photosynthetic pigments. Photosynthetic pigments चा ग्रुप असेल, लक्षात घ्या. Each thylakoid has a group of photosynthetic pigment. So called as, this group is called as quantazome. QUANTASOME, quantazome. Okay, this is said to be the quantazome. Here that light energy trapped and converted into chemical energy. They trapped light energy and converted into chemical energy, लाईट एनर्जीचं रूपांतर केमिकल एनर्जीमध्ये करतात ते. ओके, या पद्धतीनं जस्ट कीप इन माइंड दॅट ऑल द थिंग्स. हे काळजीपूर्वक डोक्यात घ्या पूर्णपणे. सो नंबर नेक्स्ट, इन केस ऑफ ग्रानाबद्दल जर आणखी जर तुम्ही बघितला तर काय तयार होतात बघा, लाईट एनर्जीचं रूपांतर केमिकल एनर्जीमध्ये होतं. म्हणजे बेसिकली इथं काय केलं जातं की ग्रॅनाच्या आतमध्ये लाईट रिॲक्शन होते, लक्षात घ्या, लाईट रिॲक्शन होते इथं. आणि ही जी लाईट रिॲक्शन आहे ना, या लाईट रिॲक्शनमध्ये काय होतं माहिती आहे का, वॉटर स्प्लिट होतो इथं. ओके, आणि वॉटर स्प्लिट झाल्याच्या नंतर याच्यापासून इनडायरेक्टली तयार होतात O2 लिबरेट होतो इन द फॉर्म ऑफ गॅस, इलेक्ट्रॉन तयार होतात अँड प्रोटॉन फॉर्म होतात. ओके, वॉटर इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन तयार होतात. म्हणून इनडायरेक्टली तुम्ही जर बघितला तर ल्युमेन ऑफ थायलॅकॉइड जर तुम्ही विचार घेतला इथं, ल्युमेन ऑफ थायलॅकॉइड, सो रिच इन H+ आयन,
ओके, ल्युमेन ऑफ थायलॉइड इज रिच इन H प्लस आयन. H प्लस आयन खूप जास्त असेल या थायलॉइडच्या ल्युमेनमध्ये. ओके, वॉटर स्प्लिट, O2 लिबरेटेड, सो फ्री ऑक्सिजन होईल इथं, फ्री ऑक्सिजन बाहेर पडेल इथून. ओके, आणि इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन या ठिकाणी तयार होतील. प्रोटॉन ग्रॅडियंट तयार होईल या ल्युमेन ऑफ थायलॉइडच्या आतमध्ये. ओके, आणि ह्या इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन या दोघांच्या कॉम्बिनेशनमधून इथं तयार होईल NADPH2 मॉलिक्यूल. इट कॅन बी रिटन ॲज अ NADPH आणि प्लस H प्लस. ओके, सो आणि इथं काय तयार होईल, आणखी तर ATP एक तयार होईल. तर हे मेन प्रोडक्ट या ठिकाणी याच्यामध्ये असतात. तर इनडायरेक्टली यांच्यापासून वॉटरचं स्प्लिटिंग होऊन यांच्यापासून काय तयार होतात, ॲसिमिलेटरी पॉवर तयार होते. ॲसिमिलेटरी पॉवर तयार होते. आणि ही ॲसिमिलेटरी पॉवर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून NADPH2 आणि ATP असतात. तर याला म्हणायचं लाईट रिॲक्शन. लक्षात घ्या. तर हे असतं पूर्णपणे या पद्धतीनं, म्हणजे तुमच्या लाईट रिॲक्शनमधून ऑक्सिजन बाहेर पडतो. या ठिकाणी फोटोसिंथेसिसमध्ये लाईट रिॲक्शनमधून ऑक्सिजन बाहेर पडतो. तर हे होतं ग्रॅनममध्ये होणारी रिॲक्शन. लक्षात घ्या. सो नाव वी आर गोइंग टू मूव्ह टुवर्ड दॅट रिॲक्शन विच आकर्स इज इन स्ट्रोमा. बाकी बघूयात आपण डिफरंट फोटोसिंथेटिक पिगमेंट बघत असताना. स्ट्रोमामध्ये काय होतं लक्षात घ्या. स्ट्रोमा जो असतो तर हा कलरलेस आहे. सो हॅव CO2 फिक्सिंग एन्झाईम. CO2 फिक्सिंग एन्झाईम. नेम ऑफ द एन्झाईम इज RUBISCO, रुबिस्को. ओके, RUBP कार्बोक्सिलेज एन्झाईम and ऑक्सिजनेज एन्झाईम, CO2 फिक्सिंग एन्झाईम. सो हा जो आहे मोस्ट अबंडंट एन्झाईम और प्रोटीन आहे इन वर्ल्ड म्हणा किंवा प्लांट वर्ल्ड म्हणा. ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. So just keep in mind that all the things. Number next, in this reaction, okay, in this stroma, so assimilatory power used, that is ATP and NADPH2 used to prepare ग्लुकोज या ठिकाणी तयार करण्यासाठी वापरले जाईल. त्याच्यामुळे याला म्हणलं जातं साइट ऑफ डार्क रिॲक्शन. याला डार्क रिॲक्शन म्हणलं जातं. लक्षात घ्या. ओके, डार्क रिॲक्शनची साईट म्हणतो आपण. तर इथं काय होतं माहिती आहे का, तर इथलचे जे तयार होणारा NADPH प्लस H प्लस आणि ATP, तर हे जे काही असतात हा आणि हा, तर हे यूज होतात. ओके, फिक्स्ड विथ ॲटमॉस्फेरिक CO2, वातावरणातल्या CO2 सोबत फिक्स होतात. आणि यांच्यापासून पुढं गेल्याच्या नंतर इथं C6H12O6 असे तयार होतात. ओके, म्हणजे NADPH2 जर तुम्ही विचार केला तर इथं 6 कार्बन डायऑक्साईड असतील तर हे लागतील समजा जवळपास टोटल 12. ओके, आणि ATP लागतील 18 ATP आणि 12 NADPH2 वापरल्या जातील. यांच्या पद्धतीनं C6H12O6 प्लस 6H2O. ओके, या पद्धतीनं हे युटिलायझेशन होईल आणि हे तुमचा तयार झाला ग्लुकोज मॉलिक्यूल. तर ही स्ट्रोमामध्ये असणारी डार्क रिॲक्शन होती ती इथं या पद्धतीनं प्रिपेअर करेल. व्हॉट अबाउट ग्लुकोज मॉलिक्यूल. ओके, सो दिस इज अबाउट द ग्राना अँड स्ट्रोमा इन डिटेल फॉर्म. ओके, सो जस्ट सी ऑल द थिंग्स. ओके, सो आफ्टर दॅट वी आर गोइंग टू मूव टुवर्ड so different photosynthetic pigments and their role in photosynthesis. Okay, at first just see all the things.